प्रेक्षकांनो, मालिकेचा भाग आजचा इतका खतरनाक आहे ना, म्हणजे तुम्हाला भाग बघायला इतके मजा येणार आहे खरंच. अमृताचे आज ना पळताभुई थोडी झाले. अमृताचे 100 अपराध भरलेत आणि स्वतः अमृताला पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. तर होतं असं प्रेक्षकांनो, की यश विद्या दोघेही वेळेवरती पोहोचतात. यशला आतून जाणीव होते कावेरी तिथेच असल्याची. यश विद्या दोघेही तो खड्डा खणतात आणि मग काय, त्या पेटीमध्ये खरोखरची कावेरीच त्यांना सापडते. त्यानंतर अमृता ही घरी येऊन ठिणगी टाकते. कावेरीच्या विरोधात मांना भडकावण्याचा प्रयत्न तर तिचा होतो, पण वेळीच कावेरी यशला सावध करते. आता त्या टेम्पोला येऊन एक मोठा ट्रक धडकणार आणि चिकूचा जीव जाणार. इतक्यातच कावेरी यश दोघेही त्या टेम्पोच्या समोर येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून चिकूला वाचवतायत. त्यानंतर अमृताचा खरा काळा कपटी चेहरा मानच्या समोर आणण्यासाठी यश कावेरीचा एक प्लॅन ठरलाय, भुताटकीचा प्लॅन. आता बघूयात मग अमृताचा खरा चेहरा सर्वांसमोर येतोय तरी कसा, आणि तिला काय सजा देत आहेत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटतोय ते कमेंट करून जरूर कळवा. अमृता त्या ड्रायव्हरच्या मदतीने कावेरीला जमिनीत तर गाडते. काम तिचं फत्ते होतं. तेव्हाच ती आनंद साजरा करत म्हणते की गेली एकदाची. आता ती त्या ड्रायव्हरला सुद्धा धमकावते की तू निघ इथून. आणि हो, ही जर गोष्ट तू कधी कोणाला सांगितली ना, तर हिच्यासारखं मी तुला सुद्धा गाडेन. आणि एक काम कर, एखाद दुसरा माणूस घेऊन ये आणि ही जागा पूर्वीसारखी प्लेन करून घे. अमृताला कोणतीही निशाणी बाकी ठेवायची नसते. एक अशी निशाणी जिथे यश कावेरीपर्यंत पोहोचेल. आता तो ड्रायव्हर निघणारच असतो तर अमृता त्याला सांगते की थांब, तो दगड पूर्वीचा जसा होता तसा इथे ठेवूयात. दोघे मिळून तो मोठासा दगड आहे त्या ठिकाणी आणून ठेवतात. चिकूही तिथेच असतो. आता तो ड्रायव्हर तर प्लॅन फत्ते करून निघून जातो. मग अमृता फोन करून आनंदाची बातमी देते ती माधवीला. त्या कावेरीला, त्या आगाऊ कावेरीला मी कायमचं जमिनीत गाडून टाकलंय. आणि हो, तो चिकू धर्माधिकाऱ्यांचा वारस आज कायमचा गायब होणार आहे. त्या कावेरीला ना तिचा चिकू परत मिळणार ना तिचा यश. अमृता दात ओठ खात हे सगळं बोलत असते. धर्माधिकारी कुटुंब आता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे, कारण ती सुलक्षणा या धक्क्यातून कधीही सावरू शकणार नाहीये स्वतःला. अमृता हे सगळं फोनवर बोलत असताना अचानकच चिकू रडायला लागतो. तेव्हा अमृता रागातच फोन ठेवून देते आणि त्याच्याकडे जाते. ए गप. ती चिकूला म्हणते की चल, तुला आता तुझ्या कावेरी आईकडे पोहोचवते. जायचंय चिकूला, कावेरी आईकडे जायचंय. आणि ती हिसक्याने त्याला घेऊन तेथून निघून जाते. कावेरीचा श्वास गुदमरायला लागलेला असतो, पण तिचं मन हे फक्त चिकूसाठी कळवळतं. सतत तिच्या तोंडी चिकूचंच नाव निघतं. इकडे विद्या यशला विचारते की भाऊजी काय झालं. तेव्हा यश म्हणतो की टेम्पो याच रस्त्याने गेलाय वहिनी. विद्या विचारते की पण तुम्हाला कसं कळलं. यश ती मेजरिंग टेप दाखवत सांगतो की ही बघा टेप, मीच कावेरीला गिफ्ट केली होती. आपल्याला खरं लोकेशन कळावं म्हणूनच त्यांनी क्लू सोडला आहे. चला पटकन आपण निघूयात. यश विद्या पटकन गाडीत बसतात. यश तर आता इतकी फास्ट गाडी चालवत असतो. विद्याला तो सांगतो की माझं इंट्युशन खरं होतं, कावेरी संकटातच आहेत. विद्या इतकी घाबरलेली असते. यशला ती सांगते की भाऊजी थोडं हळू चालवा ना गाडी. पण यशकडे तेवढा वेळच नसतो. कावेरीच्या बाबतीत काही वाईट तर घडलं नसेल ना, असं नको ते विचार त्याला सतावत असतात. आता इकडे अमृता नेमकी त्याच टेम्पोपाशी चिकूला घेऊन येते. अमृता चिकूला म्हणते की चिकू, आता तू घाई करा, कारण आता तुला कायमचं झोपायचं आहे. त्या सुलक्षणाचा वारस मी आता जिवंत ठेवणार नाही, याला मी कायमचंच झोपवणार आहे. असं सांगून चिकूला ती टेम्पोमध्ये बसवते. समोर खूप काही पिशव्या शेत ठेवते. चिकूचं लक्ष त्याच्याकडे असतंच. त्यानंतर अमृता टेम्पोचा दरवाजा बंद करून घेते. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा हिची विकृती इतकी खालच्या थराला गेलेली असते. तिला फक्त आणि फक्त तिचा सूड उगवायचा असतो, बदला पूर्ण करायचा असतो, धर्माधिकारी कुटुंबाला उद्ध्वस्त करून.
विचार करते की आता इथून येणारी किंवा जाणारी गाडी अचानकच येऊन या गाडीला धडकेल आणि मग काय, धर्माधिकारी कुटुंबाचा वारस संपला. अमृता तेथून निघून जाते. यश कावेरीपर्यंत पोहोचतोच. विद्या यश पटकन गाडीतून खालती उतरतात आणि नेमकं त्याच रस्त्याला त्याच ठिकाणी येऊन पोहोचतात जिथे कावेरीला जमिनीत गाडलेलं असतं. विद्या यश जीवाच्या आकांताने कावेरीला हाका मारत असतात. कावेरीचा श्वास गुदमरत असतो तरीही तिचं आईचं मन तिच्या लेकरासाठी ओढ घेत असतं. सतत ती चिकू 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 फक्त एवढीच हाक मारत असते. यश विद्या जीव तोडून हाका मारत असतात पण त्यांना कावेरी तिथे कुठेही सापडत नाही. म्हणूनच विद्या विचार करते की यश भाऊजी चला आपण तिकडे शोधूयात ना. आता यश तेथून जाणार पण त्याचा आतला आवाज त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्याचं अंतर्मन सतत त्याला जाणीव करून देत असतं की कावेरी इथेच आहे. आणि यशची पावलं आपसुकच वळतात ती कावेरीकडेच. कारण विद्याला तो सांगतो की नाही वहिनी, इथं नक्कीच काहीतरी गडबड आहे. बघा ना, खोदकाम सुद्धा आत्ताच झालेलं दिसतंय. आणि तो त्याच ठिकाणी येऊन बसतो. यश पटकन विद्याला हाक मारतो की वहिनी पटकन मला मदत करा चला. आणि दोघेही तिथे टाकलेला टिकाऊ घेऊन खोदकाम करायला सुरुवात करतात. दोघेही आपल्या आपल्या परीने मेहनत करतच असतात. पटापट ते दोघेही हात चालवतात, खोदकाम करतच असतात. आणि थोडं खोलवर खांदल्यानंतर यशला पेटीचा तो थोडासा भाग दिसतो आणि यशच्या काळजाचा ठोका चुकतो. त्या ठिकाणी यश मोठ्याने झाक मारतो वहिनी. विद्याचंही नजर पडते. विद्या माती टाकत असते. जेव्हा ती पेटी त्यांना दिसते तेव्हा कळून चुकतं की इथेच गडबड आहे. आणि मग काय, विद्या ओरडते की भाऊजी पटकन खोदा. आणि दोघेही मिळून पटापट हात चालवत असतात. यशच्या तर आता जीवातच जीव राहिलेला नसतो. आता तिथे कावेरी नक्की आहे की, त्याला इतके सारे प्रश्न सतावत असतात तरीही त्या सगळ्यांना झुगारून यश फक्त ते खोदकाम करण्यात लक्ष घालतं. स्वतः यश विद्या प्रचंड थकून गेलेले असतात तरीसुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते खोदकाम तसंच चालू ठेवतात. इकडे अमृता तिथे तर कावेरीला गाडलंही नाही पण आता घरात आग लावायची नाही आहे का, म्हणूनच ती बाहेरून येते. मानची नजर नसते. मग ती पर्स गुपचूप एका ठिकाणी ठेवते आणि जाऊन ठिणगी टाकते की मावशी अगं चिकू कुठेच सापडत नाही आहे. तेव्हा विचारतात की सापडत नाही आहे म्हणजे, अगं इथेच कुठेतरी असेल, खेळत असेल. हवं तर तू यशला विचार बरं, मागच्या वेळेस माहिती आहे ना यश घेऊन गेला आणि आपण अख्खं घरभर शोधत बसलो. अमृता रडकुंडीला येण्याची नाटकं करते. मावशी खरंच अगं मी अख्खं घर शोधलं पण चिकू कुठेच नाही आहे अगं. तेव्हा सांगतात की अगं हे बघ, पार्थ किंवा अनुष्कासोबत खेळत असेल, तू हवं तर तिथे बघून ये ना. तरीही अमृता तेच सांगते की नाही मावशी, ते दोघेही बाहेर खेळतायत पण चिकू त्यांच्यासोबत नाही आहे. आता मात्र सुद्धा हादरून जातात. इकडे यश अखेर तो खड्डा खणतो. विद्या पटापट माती टाकत असते बाजूला. आणि मग यश जेव्हा त्या पेटीचा धाडकन दरवाजा उघडतो त्याच ठिकाणी त्यांना दिसते बेशुद्ध अवस्थेतली कावेरी. आता मात्र दोघांच्याही पायाखालची जमीनच हादरते. त्यांच्या काळजाचं पाणी पाणी होतं. यश तो दरवाजा तो काढलेला असतो तो फेकून देतो आणि मोठ्यानेच ओरडतो की कावेरी. तेव्हा विद्याचा सुद्धा तोंडून आपसुकच हाक बाहेर पडते की वहिनी. यश जराही वेळ न घालवता पटकन कावेरीला उचलतो आणि त्या खड्ड्याच्या बाहेर आणतो. कावेरीला तो आपल्या मांडीवरती झोपवतो. विद्या आणि यश दोघेही मिळून कावेरीचे हातपाय जे दोरीने बांधलेले असतात ते सोडतात. विद्या यश दोघेही कावेरीसाठी रडायला लागतात. इतके प्रचंड घळाघळा रडत असतात की त्यांची सुद्धा दमछाक होते. विद्या सतत कावेरीचे पाय चोळत असते आणि कावेरीला हाका मारत असते की वहिनी उठा ना. अहो तुम्ही मला ताई म्हणता ना, तुमच्यापेक्षा मोठी आहे ना मी, मग माझी तरी हाक ऐका ना वहिनी. वहिनी प्लीज उठा ना. यश आपल्या कावेरीला आपल्या उराशी कवटाळतो. तो रडतो की कावेरी कावेरी प्लीज उठा ना. तेव्हा विद्या अचानकच म्हणते की भाऊजी आपल्याला यायला उशीर झाला. आता मात्र यशच्या काळजाचं पाणी पाणी होतं. विद्याच्या या एका वाक्याने त्याचं काळीज पिळवटून निघतं. यश म्हणतो की नाही,
माझी कावेरी मला कधीच सोडून नाही जाऊ शकत. कावेरी उठा. कावेरी तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज उठा. ज्या क्षणी यश चिकूची शपथ घालतो तेव्हाच तेव्हाच कावेरीचे श्वास चालायला सुरुवात होते. यश विद्याच्या जीवात जीव येतो तेव्हाच जेव्हा कावेरी खाडकन डोळे उघडते. श्वास घ्यायला तिला सतत त्रास होत असतो, पण सतत तिचं आईचं मन तिच्या लेकराकडे धाव घेत असतं. सतत चिकू चिकू असं म्हणत असते. विद्या यशला सावध करते की ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत भाऊजी. तेव्हा कावेरी फक्त बोटाच्या इशाऱ्याने दाखवत असते आणि तिच्या तोंडून एकच नाव बाहेर पडत असतं, चिकू. इकडे घरी अमृता उगाचच वरवरची रडण्याची नाटकं करत असते की चिकू माझा सापडत नाही आहे मावशी, कुठे असेल माझं बाळ. तेव्हा मानना सुद्धा तिचाच पुळका येतो. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की हो ग बाळा, मला कळतंय. नेमकं तिथेच यमुना येते. तिच्याही तोंडाचा पट्टा चालू होतो. लगेचच ती टोमणे मारते की कसं आहे ना अमृता, या घरात हल्ली सगळ्यांनाच इतकं स्वातंत्र्य मिळतंय ना. आता यश कावेरीसोबत ती विद्या, ती पण स्वतःच्या मनाचा कारभार करायला लागले. मा तिला वेळीच तटावतात की यमुना. त्यावर यमुना फक्त रिॲक्ट होते, मा मला फक्त चिकूची काळजी वाटली म्हणून बोलले मी. मा म्हणतात की कळतंय हा. अमृता तू एक काम कर, यश आणि उदयच्या कानावर ही बातमी घाल की चिकू नाही आहे. ती पटकन आपल्या रूममध्ये निघून जाते आणि यमुनाही सांगते की मा मी पुन्हा एकदा बाहेर सगळीकडे बघते. अमृता यमुनाच्या समोर मा जरी नॉर्मली रिॲक्ट झाल्या असल्या तरी त्या दोघी जाता क्षणी मांच्या काळजाचाही ठोका चुकतो. त्यांच्या मनात भीती दाटून येते की चिकू अचानक गायब कसं काय होऊ शकतो. इकडे कावेरी स्वतःमध्ये ताकद नसून सुद्धा यश विद्या दोघांनाही ती त्या टेम्पोकडे घेऊन येते. यश कावेरी विद्या जेव्हा त्या टेम्पोकडे येतात तेव्हाच कावेरी बोटाच्या इशाऱ्याने दाखवते चिकू चिकू चिकू, फक्त तेवढंच बोलत असते. तेव्हा विद्याला कळून चुकतं की चिकू त्या टेम्पोमध्ये आहे का. आणि मग काय, अचानकच चिकूच्या रडण्याचा जोरजोराचा आवाज यायला लागतो. आता मात्र यशच्या जीवात जीवच राहत नाही, कारण जेव्हा चिकूच्या रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडतो तेव्हाच त्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. आणि समोर लक्ष जातं तेव्हाच समोरून भला मोठा ट्रक त्या टेम्पोच्या दिशेनेच आलेला असतो. यश आता धावतच त्या टेम्पोकडे जातो आणि आडवा उभा राहतो. विद्या कावेरी दोघेही धावत येतात आणि त्या टेम्पोच्या आडवं उभं राहतात. मग काय, तो ट्रक ड्रायव्हर इतकी फास्ट आणलेली ट्रक अचानकच ब्रेक दाबून थांबवतो आणि वेळी चिकूचा जीवही वाचतो आणि या तिघांचा सुद्धा. आता तो ट्रक ड्रायव्हर या तिघांवरती खेकसतो की तुम्हाला अक्कल नाही आहे का, हा टेम्पो मध्येच कशासाठी लावलाय तुम्ही, तुम्हाला काही झालं असतं तर पोलिसांनी मला धरलं असतं ना. तेव्हा यश हात जोडून माफी मागतो की सॉरी सॉरी, प्लीज माफ करा. तो टेम्पो बाजूने तसाच निघून जातो. यश जराही वेळ न घालवता पटकन त्या टेम्पोचा दरवाजा उघडतो. समोर पाहतात तर चिकू असतो. यश पटकन चिकूला उचलून घेतो. कावेरी चिकूला आपल्या जवळ घेते, त्याला आपल्या उराशी कवटाळते, मिठीत घेते, त्याच्या पाप्या घेते. जेव्हा चिकू सुखरूप आहे हे पाहते तेव्हाच तिच्या जीवात जीव येतो. यश कावेरी दोघेही त्यांच्या लेकराला कवटाळून धरतात. आता मात्र यशच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. यश कावेरीला विचारतो की सांगा कावेरी, हे सगळं कुणी केलं. ज्याने कुणी केलं असेल ना त्याला मी आज सोडणार नाही. तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न कुणी केला कावेरी, बोला. तेव्हा आपसुकच कावेरीच्या तोंडून नाव बाहेर पडतं, ते म्हणजे अमृताचं. आता मात्र यश खूपच तापलेला असतो. अमृता, आज तू स्वतःची लिमिट क्रॉस केली आहे. आजपर्यंत या यशला तू शांत बघितलेस अमृता, पण आता या यशचा खरा राग काय आहे ते बघशील. आज मी तुला सोडणार नाही आहे अमृता. आज तुझा फक्त शेवटचा दिवस उरलाय. मी तुला सोडणार नाही आहे, असं यश रागातच बडबडत असतो. जणू काही त्याने अमृताचा विषय कायमचा संपवण्याचाच विडा उचललेला असतो. यशचा राग बघून कावेरीही थोडीशी घाबरते. इकडे घरी मात्र सर्वच जण खूपच चिंतेत असतात, कारण घरात ना यश कावेरी विद्या असतात, सोबतच चिकूही तिथून गायब असतो. घरात सर्वच जणच चिकूसाठी खूपच व्याकुळ झालेले असतात. यमुना सांगते की फोन लागत नाहीये. उदय येऊन म्हणतो की ते बाहेर कुठेही नाही आहेत. काकूही सांगतात की विद्याही तिच्या रूममध्ये नाही आहे. आणि अमृता तर काय, आता तिने तर कहरच केलाय.
नाही म्हणजे आधी सगळं करून सवरून नामानिराळं राहायचं आणि पुन्हा वरवरची नाटकं करायची. मावशी अगं ह्या कावेरीचा फोनच लागत नाहीये. आता मांना तर काही कळतच नसतं. म्हणजे त्या इतक्या घाबरून गेलेल्या असतात की कोणीही घरात नाहीये. उदय तर विचारपूस करतो की अचानकच चौघे कुठे गायब झाले असतील. मा डोक्याला हात लावून बसतात. मग काय, अमृता मनातच आनंद साजरा करत म्हणते की त्या चौघांपैकी आज फक्त यश आणि विद्या दोघेच परत येणार आहेत सुलक्षणा. आणि तुझ्या लाडक्या दोघांच्या फोटोंवरती आज हार लागणार आहे, तेही समोरच्या इतक्यात यश विद्या दोघेही घरी परततात. पण ते असे रिॲक्ट करतात की जसं काही घडलंच नाही आहे आणि त्यांना काही माहितीसुद्धा नाही आहे. जेव्हा ते येतात तेव्हा मा विचारतात की यश, अरे कावेरी कुठं आहे, चिकू कुठं आहे? तेव्हा यश विचारतो की काय, कावेरी घरी आलेल्या नाही आहेत आणि चिकूही गायब आहे? तेव्हा विद्या तर डोक्याला हात लावण्याचे नाटकं करते. तेव्हा मा विचारतात की म्हणजे तुलाही माहीत नाही चिकू कुठं आहे? काकू म्हणतात की अरे सांगा ना नक्की काय झालंय. आता कोणालाच माहीत नसतं की कावेरी आणि चिकू नक्की आहे तरी कुठे. म्हणजे यश विद्याला माहिती असतं. हे सगळं तर अमृतानेच केले, त्यामुळे तिला माहीत नसण्याचं कारणच उरत नाही. मग तिथे आता सर्वांची तंतरते. लगेच अमृता साळसूदपणाचा आव आणत म्हणते की अरे यश, कित्येक वेळा तरी कावेरीला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण लागतच नाही आहे. त्यावर विद्याही म्हणते की अहो वहिनी, कावेरी वहिनींचा फोन लागत नव्हता म्हणूनच तर आम्ही त्यांना शोधायला बाहेर पडलो. त्याने काहीतरी मेसेज केला होता ना की त्या फॅशन शोसाठी काहीतरी सामान आणायला मार्केटमध्ये जाणार आहेत. आम्ही तिथेही शोधून आलो, तिथेही नाही आहेत. आम्ही जिथे फॅशन शो होणार होतं तिथेसुद्धा जाऊन आलो. कावेरी वहिनी तर तिथेही पोहोचल्या नाही आहेत. म्हणजे त्या लोकेशनवरती पण नाही आहेत. आता कुठे गेले असतील खरंच काही कळत नाही आहे. आता मा रागारागातच यशलाच खूप काही खरीखोटी सुनावतात. बघितलंच ना यश आता काय झालं ते. बाई जेव्हा घराचा उंबरठा ओलांडून बाहेर जायला बघते ना तेव्हा हे असं काहीतरी होतं. आता कावेरीसोबत चिकूही असेल, चला पटकन शोधाशोध करा. तेव्हा यमुना आणि उदय ठरवतात की डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊनच कंप्लेंट करायची. काकू म्हणते की कदाचित आजूबाजूच्या कुठल्या क्लायंटजवळ कावेरी बसली असेल तर, आणि तिने काही कळवलं नसेल तर आपण जाऊन बघूयात ना शेजारी पाजारी. मा म्हणतात की ठीक आहे. त्यावर यश आणि विद्यासुद्धा सांगतात की आम्हीही बघतो, आमच्याकडे क्लायंटचे फोन आहेत. आता अमृताही म्हणते की मी पण येते तुमच्यासोबत. तेव्हा यश मुद्दामच तिला घरी थांबवतो. तो म्हणतो की नाही नको राहू देत, 1 मिनिट तू काम कर, घरी थांब. म्हणजे कसं आहे, कावेरी जर का घरी आल्या तर तू आम्हाला फोन करून सांगू शकतील ना. तेव्हा अमृता तर फक्त नंदीबैलासारखी मान डोलावते. ते चौघेही घराबाहेर पडतात. यशचं हेच प्लॅनिंग असतं की अमृताला आता घाबरवून सोडायचं आणि तिच्याच तोंडून सत्य वदवायचं. मान समोर तिचा खरा काळा कपटी चेहरा घेऊनच यायचा. अमृता आनंद साजरा करत असते की चला आता शोधच बसा तुम्ही सगळेच जण तुमच्या लाडक्या कावेरी आणि चिकूला. ते कधीच तुमच्या हाती लागणार नाही आहेत. त्यानंतर स्वतःच्या रूममध्ये जात आनंदाने नाचत पागडत स्वतःचं कौतुक करत ती म्हणते की वा अमृता, वेळ लागला पण त्या कावेरीचा काटा निघलाच एकदाचा. आणि ती तशीच बेडवरती पडते. पण इथेच सुरू होतो यशचा प्लॅन. कारण अचानकच लाईट जातात. असं खूप सारं वारं सुटायला लागतं आणि त्यात विजांचा कडकडाट. हे सगळं यशने क्रिएट केलेलं असतं आणि अमृताची घाबरगुंडी उडतेच. एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच असते. खिडक्यात धडाधड आपटत असतात. अचानकच खाडकन दरवाजा उघडतो. दरवाजाचा चर 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 आवाज येत असतो. अमृताची घाबरगुंडी उडते. तिच्या काळजात धडधड होत असतं. जेव्हा ती मोबाईलची टॉर्च ऑन करते, इकडे इकडे पाहते तर दरवाजाच्याच अचानक तिला कावेरी दिसते, एका वेगळ्या विचित्र भुताटकीच्या रूपामध्ये. आणि हा सगळा एक प्लॅनचा भाग आहे हा प्रेक्षकांनो. आता बघा याने मूर्खात कसं काढलंय कावेरीने अमृताला. जेव्हा अमृता घाबरते, तिचे हात थरथरतात, अंग लटालटा कापत असतं. अचानक तिच्या हातून मोबाईल काय खाली पडतो. समोर बघते तर कावेरी गायब. आता मात्र तिची इतकी घाबरगुंडी उडालेली असते. दबक्या पावलांनी कोण आहे तिकडे, कोण आहे असं करतच ती जेव्हा रूमच्या बाहेर प्रवेश करते
तेव्हा अचानकच कावेरीचा मोठासा आवाज यायला लागतो. किती पळशील आणि कुठे कुठे पळशील? तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मी येणारच आणि तुझ्या मानगुटीवर बसणारच. माझा जीव घेतलास ना तू अमृता. खरं तर कावेरीच्या तोंडासमोर यशने माईक धरलेला असतो. कावेरी बोलते आणि त्याचा मोठा आवाज झालेला असतो. त्यानंतर यश मोबाईलची टॉर्च ऑन करतो आणि समोरच्या भिंतीवरती कावेरीची सावली पडते. सावली पाहता क्षणी अमृताच्या काळजाचं पाणी पाणी होतं. मोठ्याने किंचाळते आणि धावतच ती खाली सुटते. पायऱ्या उतरून जेव्हा ती हॉलमध्ये येते तेव्हा मात्र तिला काहीच सुचेनासं होतं. पूर्ण ब्लँक झालेली असते अमृता. आणि त्यातच कावेरी पाठीमागून येतेच. तिच्याकडे एका विचित्र नजरेने पाहत असते. अमृता पुन्हा घाबरून जाते. जेव्हा ती मागे वळून पाहते पुन्हा कावेरी गायब. अमृताच्या पाठीमागून पुन्हा कावेरी जाते. पुन्हा अमृताच्या काळजाचं पाणी पाणी होतं. आणि मग काय, अचानकच जेव्हा अमृता वळते समोर अचानकच कावेरी उभी असते. तिला पाहता क्षणी ती धाडकन खाली कोसळते. आता अमृताची सुटका नाही आहे. म्हणजेच काय, अमृताचा पापांचा खडा भरलाय आणि अमृताचा विषय कायमचा क्लोज करणारा यश, तेही उद्याच्या भागात पाहायला मिळेल आपल्याला. आता भाग संपतोय, बघूयात ना पुढे. अचानकच यश येतो आणि जाऊन अमृता त्याला धडकते. ती सांगते की कावेरीचं भूत आहे तिकडे. तेव्हा यश म्हणतो की भूत कसं शक्य आहे अमृता? त्यावर अमृता स्वतःच्याच तोंडून सत्य कबूल करते की मी माझ्या या हाताने कावेरीला जमिनीत काढलं होतं आणि चिकूचा पण मीच जीव घेतलाय. तेव्हा अचानकच लाईट्स ऑन होतात आणि मग काय, सर्वांना अमृताचा खरा चेहरा कळलेला असतो. सनकन अमृताचं थोबाडीत लगावतात. तिच्याकडून ते मंगळसूत्र काढून घेत सांगतात, या काळ्या मन्यांचा तू अपमान केलायस अमृता. तू आमच्या घराचा भाग होण्याचा लायक नाही आहे. नशीब यांना आता तरी खरं वाटलं, नाहीतर आजपर्यंत तिच्या चुकांवर पांघरूनच टाकत आल्या होत्या ना. आता अमृताला नक्की कोणती शिक्षा देत आहेत पाहणं मनोरंजकच ठरेल.